तिथे धुळे महापालिकेत प्रचाराच्या तोफा धडाडतायत तर दुसरीकडे धुळे महापालिकेतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते। धुळ्यातील समस्यांबाबत नागरिकांशी संवाद साधला धनंजय दीक्षितनं। पाहूया। महापालिकेच्या महासंग्रामामध्ये आज धुळेकर नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। कुठल्या समस्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात या शहरामध्ये आणि काय झालं पाहिजे, नगरसेवकांची अपेक्षा काय? नगरसेवकांकडनं ह्याच अपेक्षा आहेत की लोकांना सुस्थितीत जगता आलं पाहिजे। त्यांना ज्या काही नगरपालिकेच्या सुविधा पुरवण्याची आहे क्षमता तेवढी पूर्णपणे वापरली गेली पाहिजे। पाणी असेल किंवा वीज असेल किंवा ह्या ज्या जेवढ्या समस्या आहेत त्या कधी अति मिळतात, कधी मिळतच नाही। पाणी येतं तर 12 तास चालूच असतं। हे नियोजनामध्ये कुठेतरी चूक होते असं मला वाटतं। नंतर आमच्या इथला मुख्य प्रश्न आहे, आमची 2 मंदिरं कंपाऊंडमधली ती बरेच वर्षापासून त्याचं पुढचं काहीतरी बांधकाम होत नाही वगैरे। त्याच्यासाठी जर नगरपालिका काही विशेष करता आलं तर नगरपालिकेने किंवा नगरसेवकांनी जरूर करावं असं मला या प्रसंगी वाटतं। नक्की शहरातल्या कुठल्या समस्या आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, काय झालं पाहिजे एक तरुण म्हणून काय वाटतं? एक तरुण म्हणून माझी अपेक्षा शहरात हीच आहे की सर्वात म्हणजे स्वच्छता, आरोग्य। आज महानगरपालिकेत राहतोय, एका ग्रामपंचायतीत राहतो, हा मोठा प्रश्न आम्हाला धुळेकरांना पडलेला आहे की कारण आरोग्याची समस्या म्हणजे इथं घंटा गाडी वेळेवर येत नाही। एक तर गटर काढणारे आले तर 15-15 दिवस कचरा उचलायला येणार नाही। तर सर्वात महत्त्वाची आरोग्याची समस्या आहे, ही अगोदर सोडवायला पाहिजे पालिकेने। तर ही आमची अपेक्षा आहे तरुणांची। नक्कीच आपण जर बघितलं की या शहरामधल्या नागरिकांच्या अपेक्षा अत्यंत साध्या आहेत। महिलांच्या काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेणार आहोत। कुठल्या प्रश्न या शहरामध्ये तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? महिला म्हणून कुठल्या समस्यांना सामोरं जातात? महिला म्हणून पाणी आमच्या इकडे 8-8 दिवस येत नाही आणि पाण्यासाठी वणवणं फिरावं लागतं। ती एक समस्या मोठी आहे, पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे। नक्कीच काय वाटतं तुम्हाला, तुम्ही कुठल्या समस्या तुम्हाला वाटतात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर पाणीच आहे। आज 9व्या दिवशी पाणी आलंय, तेही फोन केल्यानंतर आलंय। याच्यामुळे महिलांना 5-5 तास पाणी आल्यानंतर 4-4, 5-5 तास पाण्यात उभं राहावं लागतं। पाण्यात उभं राहावं लागल्यानंतर महिलांना आरोग्याच्या सुद्धा समस्या त्यातून उद्भवतात। सो महानगरपालिकेने ह्या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं। नक्कीच अजून अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतं की या शहरात झाल्या पाहिजे? तुम्ही म्हणजे या शहरामध्ये विकासाच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी आणि नगरसेवकांची अपेक्षा काय? कचऱ्याची गाडी यायला पाहिजे। कचरा 8-8 दिवस गाडी येत नाही, कचरा असतो घरामध्ये। साफसफाई पाहिजे, सगळे रस्ते वगैरे चांगले झाले पाहिजे ना। तरुण मुलांना काहीतरी उद्योगधंदा पाहिजे। सगळं 5 वर्ष तुम्ही निवडून येता, काय करता? काहीतरी केलं पाहिजे ना। बरोबर। मुलांनी काय करायचं, घरात बसून राहतात 2-2, 3-4 महिने असे। प्रत्येकाच्या घरात मुलं बसलेले आहे, हीच काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे ना। तुम्ही निवडून येता मग काहीतरी करा ना मग। बरोबर आहे ना? काय सांगाल, कुठल्या समस्या महत्त्वाच्या वाटतात? तुमची अपेक्षा काय महिला म्हणून? समस्या तर एवढ्या आहेत सांगू बी शकत नाही। पूर्ण संध्याकाळ होईल आणि पाणीचं, परत घंटागाडीचं, परत लाईटांचं। पाणी येतं तर लाईटं चालले जातात। मग घरातली गृहिणी पाणी भरेल का, स्वयंपाक करेल का, सगळं बघेल। पाणी चाललं गेलं तर पूर्ण पाणी होत नाही आणि एक तर 10-12 दिवस होऊन जातात। आमच्याकडे बोरिंग आहेत म्हणून आम्ही करू शकतो, बोरिंग चालू करू। पण दुसऱ्यांकडे बोरिंग नाही आहे तर ते काय करतात, ते हंडे घेऊन इकडे तिकडे फिरत असतात। मग हे नगरसेवकाचं काम आहे ना, सगळ्या कुठे कोणत्या एरियात पाणी येतं आहे, कोणत्या एरियात पाणी नाही आहे, घंटागाडी कोणत्या एरियात येत नाही आहे, कोणत्या याच्यात येत नाही आहे बुवा, असे या समस्या प्रत्येक आठवड्यात एक राऊंड मारायलाच पाहिजे। त्या म्हणता येत नाही, मग नगरसेवक आहे बुवा, मग आपण नंतर त्यांना असं उत्सवणे परत आपण त्यांना पुढे विजय करू शकतो ना। असा एक अर्धा उमेदवार पाहिजे तर तो आपल्याला खरंच बुवा नगरसेवक म्हणून हे जाणू पाहिजे। नक्कीच 5 वर्ष भाजपची सत्ता या शहरामध्ये होती आणि या 5 वर्षामध्ये कुठल्या प्रश्न तुम्हाला असे वाटतं की ते सुटले नाही? ते आश्वासनं दिली होती नगरसेवकांनी, त्यातले किती सुटले? काही सुटलेलं नाही। 5 वर्ष नाली साफ करायला येत नाही ना, कचरा उचलायला कोणी येत नाही आणि फोन करावा लागतो। त्यामुळे अजून म्हणजे काहीच व्यवस्था नाही। नक्कीच आपण जर बघितलं की या शहरामधल्या नागरिकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अत्यंत साध्या आहेत की आम्हाला रस्ते व्यवस्थित असले पाहिजे, पाणी वेळेवर मिळालं पाहिजे, शहराची स्वच्छता ही झाली पाहिजे। उद्योगधंद्यांचा सुद्धा प्रश्न एका महिलेने अतिशय महत्त्वाचा मांडला की या शहरामध्ये उद्योगधंदे, रोजगाराच्या संधी आल्या पाहिजे जेणेकरून तरुणांच्या हाताला काम मिळेल। मात्र ह्या लहानसहान अपेक्षा सुद्धा जर का पूर्ण होत नसतील तर आम्ही मतदान का करायचं असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होतोय। त्यामुळे होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत येणाऱ्या नगरसेवकांनी एवढ्याच अपेक्षा तरी किमान त्यांच्या पूर्ण कराव्यात, एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होताना पाहायला मिळते। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।